तर का म्हणता पोट्टे हो, मी स्मिथ मिनी ब्लॉगर फ्रॉम गडचांदूर. तर भाऊ आज आपण जाणार होतो कॉलेजमध्ये, पण कसं आपली बस सुटून गेली ती. तर पोट्टे आपलं तर काही कॉलेज जाणं झालं नाही. मग कसं वाजत होते 6. तर मग कसं आपल्या पोट्ट्याला फोन केला. तर पोट्टे का भाऊ आम्ही जिमला जायसाठी पहिलंच निघलो म्हणे. कसं त्यांना वाटलं की मी कॉलेज जाणार होतो, पण कसं भाऊ बस सुटून गेली ती. तर त्याच्यानं कसं कॉलेज जाणं काही झालं नाही. मग मी म्हटलं चलो भाऊ आता कॉलेजचं काही जाणं झालं नाही, तर आता जिम जाऊ म्हणलं. कसं आपले पोट्टे तर पहिलंच निघले होते, त्यांनी अर्ध्या रस्त्यावर पोचले होते. तर आपण मी मागून गेलो तर आपल्याला आपले पोट्टे भेटले भाऊ. त्यांनी कसं अर्ध्या रस्त्यात जातच होते. तर पोट्टे तुम्हाला काय वाटते आपल्या गावामध्ये रोडाचे काम केव्हा खतम होईल भाई? जेव्हापासून गावामध्ये रोडाचे काम चालू झालं तेव्हापासून कसं गावामध्ये डस्टचं बोतच वाढलं आहे. पण जाऊ दे भाऊ, आपल्या गावामध्ये कसं डस्ट काही राव किंवा नाही राव, डस्ट जरूर आहे ना. मग कसं डायरेक्ट आलो जिममध्ये भाऊ. जिममध्ये आल्याबरोबर कसं भाई बहुत जबरदस्तच वाटते. कसे सगळे बॉडी बिल्डर आपली बॉडी बनवत होते. तर मित्रांनो तुम्ही बी जिममध्ये जाता का नक्की सांगा. तर भाऊ आज होतो आपल्या चेस्ट वर्कआउट. तर म्हणलं भाऊ टाईम वेस्ट ना करता म्हणलं पटकन वर्कआउट चालू करून टाकू म्हणलं. मग कसं घरी बी जायचं राहते भाऊ. तर पोट्टे हो टिल्लू भाऊ बा, टिल्लू भाऊ तर हेवी वेट लिफ्टर आहे भाऊ. टिल्लू भाऊ कसं बहुत जास्त वजन येतं आपल्याला तितकं होत नाही. तर भाऊ जाऊ द्या म्हणलं. आपलं कसं होतं चेस्ट वर्कआउट, तर आपण फटाफट आपले चेस्ट वर्कआउट चालू करून टाकलं. मग कसं भाऊ आपलं भेटलं आपल्या सोबत्या आणि भाऊ मला बी ब्लॉगमध्ये घे म्हणे भाऊ. आपल्याला कसं थोडंसं फेमस व्हायचं आहे म्हणे. मग कसं मित्राला घेतलं ब्लॉगमध्ये. तर कसं भाऊ आपलं वर्कआउट बी झालं होतं. मग कसं आपल्याला घरी जायचं होतं. मग भाऊ घरी जायचं होतं आपलं तितकं दिसलं भाऊ. हे का भाऊ कमेंटमध्ये सांगा. भाऊ भेटू न्यू ब्लॉगमध्ये.